राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नमस्कार, मी शंतनू दिघे आणि माझे मिसेस. नमस्कार, मी मोनिका शंतनू दिघे. आम्ही प्रतीक जेम्स गिरिराज कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 13 फ्लोअरवर राहतो. आमचा फ्लॅट नंबर 1302 आहे. आमच्या फ्लोअरवर विलास गणपत मतकर यांच्या घरी चोरी झाली होती 26 तारखेला. त्या अनुषंगाने आम्हाला थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं म्हणून आम्ही इथे समोर आलेलो आहोत. आज सकाळी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा काही व्हिडिओ माझ्या समोर आले प्रेसमधून, जिथे आमच्या नावाचा उल्लेख केला गेला आहे, आम्हाला उद्देशून की आमचा हात किंवा संशयास्पद आम्ही आहेत, चोरी करणारे आहेत. तर त्या गोष्टीचं मला थोडासा स्पष्टीकरण इथे देण्याचं आहे, म्हणून आम्ही दोघे इथे आहोत. तर मी सुरुवात करते 16 तारखेपासून. 16 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी मी ऑफिसवरून आले घरी आणि मी शोना आणि युवी जे मस्करांचे नाती आणि नात आहे त्यांना भेटायला घरी गेले असता तिथे सविता मस्कर, प्रीती मस्कर उर्फ नेहा मस्कर, वैष्णवी लोटेकर हे सगळे बसलेले होते आणि श्वेता मस्कर. तर सविता मस्कर यांनी मला सांगितलं की चंदू काका सराफ जे पनवेलला आहे तिथे 50% ऑफ आहे मेकिंग चार्जेस मध्ये. तर मी म्हणाले अच्छा ओके, मी बघितलं नाही पण जाता येता मला चंदू काका दिसतं. तर त्याच्यावर ते म्हणाले की आम्हाला सोन्याचे दागिने बनवायचे, कानातले वगैरे श्वेतासाठी, आणि नवीन गंठन बनवायचंय, तर तुम्हाला पण छोटं मंगळसूत्र करायचे तर आपण जाऊ. तर आम्ही बोललो ठीक आहे, नक्की जाऊ. आणि त्यावर नेहा मस्कर म्हणजे प्रीती मस्कर म्हणाल्या, त्यांची जी मुलगी आहे छोटी, ती म्हणाली की काकी तुम्ही एकदा श्वेता वहिनींचं डिझाईन बघितलं पाहिजे, तुम्हाला त्याची आयडिया येईल की काय आहे आणि काय नाही. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मला मोठी मंगळसूत्र करायची नाही, कारण मी इमिटेशन घालते, मला छोटंच करायचं. ती बोलली नाही तुम्ही एकदा डिझाईन बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. म्हणजे ओके ठीक आहे. तर फोटोमध्ये तुम्हाला नीट दिसणार नाही, तुम्हाला मम्मी दाखवेल. म्हणजे ठीक आहे बघूया. तितक्यात सविता मस्कर यांनी श्वेता मस्कर यांना सांगितलं काकींना डिझाईन दाखव. तर श्वेता मस्कर बोलले मम्मी तुम्ही ठेवलंय, आणि त्यामुळे सविता मस्करने गॅस कमी केला आणि त्या लगेच आत गेल्या बघायला. आत गेल्या आणि त्यांनी मला हाक मारली. मी किचनमध्ये प्रीतीशी बोलत होती तेव्हा त्यांनी हाक मारली म्हणून मी गेले. माझ्या मागोमाग वैष्णवी लोटेकर, प्रीती मस्कर, श्वेता मस्कर आणि त्यांच्या मामाची मुलगी श्रद्धा ही पण आल्या तिकडे बेडरूम मध्ये. आणि त्यांनी मला ते दागिने पिशवीतून काढून ते गंठन दाखवलं, श्वेताचं मंगळसूत्र दाखवलं. म्हणजे छान आहे, डिझाईन छान आहे, पण मला छोटंच करायचंय. तर त्यांनी चंदू काकामधून एक काहीतरी चोकर केलेला तो पण दाखवला. तर मी त्यांना हे पण बोलले चंदू काकाचं सोनं काय मला काही व्यवस्थित वाटत नाही, असं मी बोलले त्यांना मजाकमध्ये. आणि त्यानंतर त्यांनी कपाट उघडलं आणि ते काहीतरी शोधायला लागलं आणि त्यांनी ती पर्स काढली. पर्स त्यांनी पूर्ण माझ्यासमोरशी खाली केली, त्यात त्यांचं मंगळसूत्र होतं. त्यांनी बोलले हे बघा हे मंगळसूत्र मला बदलायचं. म्हणजे ठीक आहे. तेवढंच आमचं डिस्कशन तिथे झालं. म्हणजे जाऊया आपण, आणि बोलले काकी उद्याच जाऊया असं सविता मस्कर म्हणाले. मी म्हणाले थांबा, उद्या पितृपक्ष आहे, पितृपक्षात सोनं करत नाही, आपण नवरात्रीत जाऊ, चांगलं असतं. ठीक आहे बोलले. आणि तितक्यात माझी मेड आली मला सांगायला की चला जेवायला चल, तुझा उपवास आहे. म्हणजे ठीक आहे. आणि मी गेले. त्यांनी काय केलं, कुठे काय केलं, जे त्यांनी हा माझ्यावरती आरोप लावलाय की मी निघून गेले आणि मी तिथेच होते, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण मी तेव्हाच तिथून निघून गेले होते, कारण मला उपवास सोडायला जायचं होतं. आणि त्यांनी काय केलं, कुठे ठेवलं मला काही माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबरला मी ऑफिसवरून आले. ऑफिसवरून आल्यानंतर चेतन मस्कर सोफ्यावर होते. ते मला काय म्हणाले की काय काकी नवरात्र आता येणार आहे, आज काय तुम्ही स्पेशल नॉनव्हेज. तर आम्ही क्लिअरली सांगितलं की आज मी काही करणार नाही, कारण मी दमले. मी माझ्या कुकला तेव्हा अंडा बिर्याणी करायला सांगितली होती ऑलरेडी. त्यांनी इथे सांगितलं की मी ऑलरेडी प्री प्लॅनिंग करून आलेले. तर नाही, जर मी प्री प्लॅनिंग करून आलेच असते तर मी माझ्या मेडला किंवा कुकला सांगितलंच नसतं आणि मी घेऊन गेले असते. त्यानंतर ते म्हणतात की ओके सरप्राईज तुम्ही सांगितलं, सरप्राईज. त्यांनी असा माझ्यावरती आरोप केला. ते सरप्राईज नव्हता, मी मॅक्शा घेऊन आलेले. मी 10 मॅक्शा घेऊन आलेल्या नवरात्रीसाठी. त्यातली सविता मस्करनी त्यातल्या 5 मॅक्शा घेतल्या माझ्याकडून आणि 5 मी स्वतःला ठेवून घेतला. तो सरप्राईज असं काहीही नव्हतं तिथे. त्यानंतर चेतन मस्कर बोलले की चला काकी आज जाऊया. म्हणजे मला कंटाळा आला, मी काकांना विचारते. तिथे शंतनू दिघे यांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी सरळ सांगितलं की आम्हाला कंटाळा आला, मी काही येत नाही, तू त्यांना सांगून दे. म्हणजे नको, पोरांचा मूड ऑफ करू नको, आपण जाऊ. त्यासाठी मग आम्ही ठरवलं. आणि चेतन मस्करनी मग भोसले किचन शोधलं, तिकडे फोन करून हे केलं आणि मला येऊन बोलला तुमच्या मेट्सला पण घ्या. सहसा मी माझ्या मेट्सला लोकांबरोबर कंबाईन करत नाही, कारण तो माझा पर्सनल स्पेस आहे आणि हा माझा बाहेरचा स्पेस आहे. तर त्या बोलली नाही तुम्ही या दोघींना पण घ्या. म्हणजे ठीक आहे. मग मी त्या दोघींना पण घेतलं. इतक्या त्याचा फोन आला मला शंतनू दिघे यांचा की तू थांब, मला वॉशरूम युज करायचंय आणि मग नंतर बुमुला म्हणजे माझ्या मुलाला पाठवून दे, कारण माझा रेयांश थोडा स्पीच डिले असल्यामुळे
त्याला हेल्प लागतेच लागते. मी चेतनला फोन केला की तुम्ही पुढे जाणार असेल तर माझ्या रेंजला घेऊन जा. ठीक आहे बोला. मग हा आला आणि वॉशरूम केलं. तोपर्यंत ही बाजूला मुलगी आहे प्रतीक्षा, तिचा पाय फ्रॅक्चर होता. मी तिच्या घरी बसलेलो होते. मग तिला पण जेवण आम्ही मागवलेलं. ती जेवली, हा आला, वॉशरूम केला आणि आम्ही गेलो. तिकडे गेल्यानंतर शंतनूनी त्यांना विचारलं की अरे आज पार्टी कुणाकडून आहे? तर कोण काय उत्तर देत नव्हतं. मी त्याला बोलली मुलांकडनं पैसे घेऊ नको पार्टीचे, आपण बघू काय. आणि त्यानंतर तिथे प्रीती मस्कर, जी नेहा मस्कर आहे, तिने माझ्यावरती हा आरोप केला की मी बोलले की माझं काहीतरी मोठं काम झालंय म्हणून मी पार्टी देते. तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. मी असं काहीच बोललं नाही की माझं मोठं काम झालंय वगैरे. कारण या पोरांना आम्ही आईस्क्रीमची पार्टी, कधी पण रात्री 10:30 वाजता पोरं येतात, त्याला काकी आईस्क्रीम खायला, त्याला काकी पान खायला, पण आम्ही कधीही बघितले नाही. कारण पोरं आहेत, खाण्यापिण्याबाबतीत आम्ही पुढे मागे केलेलं नाहीये. त्यानंतर आम्ही पैसे भरले, 7,000 रुपये बिल झालेले. मी बिल दिलं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आपलं नॉर्मल माझे इलेक्शन्स होते, ते सगळी तयारी होती. 26 तारखेला सकाळी इलेक्शनचा आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार होता. त्या दिवशी मी वर्क फ्रॉम होम होते आणि चेतन मस्कर माझ्या इथे बसलेले होते, माझ्या बाजूला इथेच बसलेला होता. आमचं इलेक्शनचं बोलणी चालू होतं. तितक्यात सविता मस्कर पळत पळत आले की लवकर या काकी, तुम्ही पण या. म्हणून मी गेले त्यांच्या बेडरूम मध्ये. त्यांनी सगळं बेड ओपन केलेलं, कपाट ओपन होतं आणि सगळं पसरलेलं होतं सामान. म्हणजे त्यातलं पिशव्या बिशव्या. म्हणजे झालं काय? म्हणजे नाही काकी, सोनं गेलंय. म्हणजे कुणाचं सोनं गेलं? ते माझं सोनं गेलं. म्हणजे कोणतं सोनं गेलं? म्हणजे की नाही, तुम्हाला त्याशी दाखवलेलं ना ते सोनं गेलं. म्हणजे तुम्ही बघा, नीट बघा. मी पण त्यांच्यावर शोधलं पिशवी. पिशवी आम्ही काढली, त्या पिशवीत सोनं होतं. खालच्या त्यांचा हार होता, भरपूर काय 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 दागिने होते. म्हणजे मग गेलं काय? तर ते म्हणतात नाही, फक्त चेतनचं गेलंय आणि श्वेताचं गेलंय आणि माझं मंगळसूत्र गेलंय. तर मी बोलली पण चेतनचं तुम्ही मला दाखवलं नव्हतं. तर मग त्या गोंधळल्या. बोलते नाही, हा ते पण गेले असं बोलल्या. आणि त्याच्याच बाजूला, त्या बॅगच्याच बाजूला 8 लाख रुपयाची कॅश होती, प्लास्टिक मध्ये रॅप केलेली. मी त्यांना विचारलं अरे हे काय? तो बोलतो चेतन नाही, माझं ऑफिसचे पैसे. तर म्हणजे मग सोनं गेलं आणि ते कसं काय नाही गेलं? तर चोराने घेऊन जायचं. तर माझा हा प्रश्न होता तिकडे. पण त्यावेळेस मी सिच्युएशन तुझी कंट्रोल केली. म्हणजे जाऊ दे, टेन्शन नको द्यायला. मी त्या काकीने म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जेवढं तुमचं गेलंय ना, देव तुम्हाला तेवढं डबल परत देईल. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. कारण उपवास चालू होते आणि त्या खूप स्ट्रेसमध्ये चालल्या. त्यानंतर मी आले बाहेर. मी ऑफिसचं माझं लॉग इन होतं. मी प्रीती मस्करला बोलले तुम्ही माझा फोन घ्या, सीसीटीव्ही फुटेज चेक करा पूर्णपणे. आणि 2 तास माझा फोन त्यांच्याकडे होता. त्यांनी इथे माझ्यावर हा आरोप केलाय की मी त्यांना माझा फोन आणि सीसीटीव्ही फुटेज दिले नाही. नाही, कम्प्लिटली चुकीचं आहे. माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेजेस आहेत, जिकडे मी त्यांना फटाफट फुटेजेस फॉरवर्ड करायला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही बोललो तुम्ही 1 मिनिट पण थांबू नका, आधी पोलीस स्टेशनमध्ये जा आणि एनसी करा. आणि ती खूप गरजेचं आहे, मी येते. मग संध्याकाळी झाली, या मॅडम पण आल्या, उगलेबाई मॅडम, मी आणि त्यांची फॅमिली आम्ही जाऊन एनसी करून आलो पोलीस स्टेशनमध्ये. दुसऱ्या दिवशी 26 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं इलेक्शन होतं. आता त्या आल्या आणि त्या बोलल्या त्याला पोलीस स्टेशनला. म्हणजे की मला थोडा टाइम द्या, मी कॅन्डिडेट आहे, मला हजेरी लावणं तरी गरजेचं आहे. त्यासाठी मी बोलले की मी खाली जाते, पण मला फोन करा काही लागलं असतं, मी लगेच येईन. आणि या मॅडम बोलल्या की त्यांना पण ऑफिसला निघायची घाई होती. त्या बोलल्या की तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला जर आमची खरंच गरज आहे ना, संध्याकाळपर्यंत थांबा, इलेक्शन होऊ द्या, मी लगेच जॉईन करते. तर त्याला नाही नाही आम्ही जातो आता. म्हणजे मग जा, फोन करा काय असेल तर, आम्ही लगेच येतो. हे बोलतात ना हे असं. आता इथे माझ्यावरती आरोप केला गेला की आम्ही फोन करून त्यांना धमकवलं की तुम्ही जायचं नाही, तुम्ही कंप्लेंट करायची की नाही. ते चुकीचं आहे. आम्ही तिथे तसं काहीही बोललेलो नव्हतो. आम्ही फक्त हे बोललेलो की इलेक्शनच्या कामामुळे मी आत्ता येऊ शकत नाही, पण संध्याकाळी मी नक्की हजर होईल. हवं तर थांबा, संध्याकाळी जाऊन सगळे एकत्र एनसी करू. हा माझा क्लिअर स्टेटमेंट होता त्यांना. त्यानंतर ते झाल्यानंतर त्यांनी आमची काही दिवसांनी मग नवरात्री त्यांनी बदनामी सुरू केली. मग त्यांनी सांगितलं की नाही त्याच होत्या बघायला, त्याच होत्या. तिकडे अजून 5 जणी होते, त्यांची नावं घेतली गेली नाही. त्यानंतर इलेक्शन झाले, त्या दिवशी आम्ही चेअरमॅन आणि इलेक्शनमध्ये ह्यांचे मिस्टर पण होते, सविता मॅडमचे, विलास मस्कर. मग ते पण आमच्या बरोबर होते. मग ते पण आमच्या बरोबर सगळं इलेक्शनचं हे करत होते. मग त्यात मी बहुमताने आले. मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही त्यांना बोललो की आता मी फ्री आहे, तुम्हाला सांगा काय हेल्प लागेल, फुटेज बिटेज काय. पोलीस आले, त्यांनी माझे दोन्ही ऍक्सेस घेतले, मी दिले. मी बोलली हे बघा हा पर्सनल आहे, पण तुम्ही घ्या, तुम्हाला काय चेक करू शकता तुम्ही घ्या. त्यानंतर तो बाहेरचा त्याचा पण ऍक्सेस घेऊन टाकला, तुम्ही काय फुटेज करू शकता. पण क्लाउडवरचा फुटेज डिलीट होत नाही, तो बॅकअपने निघून जातो, पण तो डिलीट होऊ शकत नाही. पोलिसांनी ते सगळं बघितलं. मग मला बोलले की तुमचं बँक स्टेटमेंट द्या, मी दिलं. त्यांनी जेवढं मागितलं मी सगळं कॉपरेट केलं. 6-6 तास मला बसून ठेवलं इन्व्हेस्टिगेशनसाठी. मी बसले, कारण का घरोबा होता. मी कधीच विचार केला नाही. वर्क फ्रॉम होम घेतलंय, माझ्या ऑफिसमध्ये ह्या लोकांनी लेटर्स पाठवले की ह्यांचा जॉब जाऊ दे की हे जाऊ दे, सगळे ऍक्शन त्या लोकांनी माझ्या अगेन्स्ट घेतले. तर मग ह्याच्यात आता मी कुठे चुकते तुम्ही लोक मला सांगा.
एकूणच मस्कर फॅमिली आणि आपला घरोबा संबंध होता आणि आता वस्तू त्यांचे दागिने पण गेलेत आणि त्यांचे मित्र पण आजार आहेत. मानसिकदृष्ट्या त्या खचलेल्या दिसत आहेत, परंतु आपल्या मते आरोपीचा शोध व्हावा किंवा कशा आरोपीचा शोध झालाच पाहिजे आणि मला कामोठे पोलीस स्टेशन आणि त्यांचे सगळे टेक्निकल याच्यावरती विश्वास आहे. ज्या तऱ्हेने आता करतायत इन्व्हेस्टिगेशन ती करेक्ट वे चालली आहे आणि ते कुठेच हलगर्जीपणा दाखवत नाहीये. ते कंटिन्युअस फॉलोअप्स, कंटिन्युअस फुटेजेस सगळं व्यवस्थित बघतात. म्हणजे टेक्निकली पोलीस कामोठे पोलीस स्टेशन इज डुईंग अ राईट जॉब. मी सांगते मला त्यांच्या आणि ते शोधून काढणार. ते शोधून काढणार. मग तो आतला असो बाहेरचा असो कुठलाही असो ते शोधून काढणार. फुटेज द्यायला पण आणि सोसायटीचे फुटेज घ्यायला पण आले होते, तेव्हा पण मी त्यांना आज दिला, माझी स्वतःची पेनड्राईव्ह दिल्या, म्हणजे घ्या तुम्हाला काय फुटेज सोसायटीचे बघायचे घ्या. त्यांनी सगळे चेक केले, सगळे फुटेजेस घेतले. म्हणजे जिकडे आम्ही कॉपरेट करू शकतो तिकडे आम्ही पोलिसांना केलेलं आहे. आणि पोलिसांनी असं काही नाही, त्यांनी व्यवस्थित त्यांची जी दिशा होती ती परफेक्ट होती, ती परफेक्ट चालली आहे. पण पोलिसांना दोष देणे जे आजच्या व्हिडिओमध्ये बघितले ते कम्प्लिटली चुकीचं होतं. वरून प्रेशर आणून त्यांच्यावरती त्यांना तरी ते अंडर प्रेशर मध्ये काम करत होते. त्यांनी कुणालाही सोडलेलं नाहीये. इथे आमचे फिंगरप्रिंट कधी आम्ही नाही ते विचार केला, ते आमचे फिंगरप्रिंट द्यावे लागले आम्हाला. ठीक आहे, ते तपासणीचा भाग आहे. आम्हाला दिवाळी असो, दसरा असो किंवा आजचा दिवस असो, आम्हाला पोलीस स्टेशनला बसावं लागलं. आम्ही काही एका शब्दाने बोलणार का? कारण हा घरोबा असल्यामुळे आणि ते कन्सर्न असल्यामुळे आम्ही दोघांनी ते स्टेप्स घेऊन पुढे गेलो. आमची मीट्सची इन्क्वायरी केली, काही नाही, बिंदास करा. आम्ही सगळं कॉपरेट, सगळ्या लेवलला जाऊन कॉपरेट केलं. आणि माझ्यावरती हा आरोप केला गेलाय की मी पैसे दाबलेत पोलीस स्टेशनमध्ये 5 लाख रुपये. इथे आम्हाला होम लोन भरायला आणि मेट्सची सॅलरी द्यायला सगळा जुगाड करावा लागतो, महिन्याचा सगळा विचार करावा लागतो बजेट. कुठून 5 लाख रुपये आम्ही पोलिसांना द्यायचे आणि का? आणि एवढं लेटेस्ट जिथे टेक्निकली एवढं सगळं स्ट्रॉंग आहे, सायबर क्राईम आहे, तिथे या सगळे गुन्हे म्हणजे 5 लाख रुपये देणे हे काय लपून राहते? म्हणजे तुम्ही एखाद्याला एक महिला चेअरमॅन झाली आहे म्हणून कुणाच्या तरी सांगण्यावरून जर तुम्ही हे करताय तर ते पण पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. मी पोलिसांना रिक्वेस्ट करते की आता ही सगळी जी गोष्ट ही घडली आहे ह्याच्यात चोराला पकडा आणि हे चोर पकडल्यानंतर आम्ही जे आमची मानहानी, आमचं जे मेंटल स्ट्रेस आम्हाला झाला आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही सिव्हिअर ऍक्शन घेणार आहे. ज्यांनी आम्हाला मेंटल स्ट्रेस दिलाय त्याच्यावर पण आणि ज्यांनी फोर्सफुली द्यायला सांगितलं त्याच्यावर पण. म्हणून आता मी पोलिसांना ही रिक्वेस्ट करते की प्लीज आमच्या बरोबर उभे राहा, चोराला पकडा आणि आम्हाला ही मदत करा.